नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय नमस्ते महाराष्ट्र विशेष बुलेटिन. सुरुवात करतोय नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव मधल्या बातमीने. नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमध्ये कार जी आहे ती वाहून गेली आहे आणि या कारचा आणि त्यातील प्रवाशांचा अजूनही शोध लागलेला नाहीये. सर्व प्रवासी बेपत्ता आहेत. हिसवळ खुर्द या गावातील पुलावरून पाणी वाहत होतं. पाण्याचा प्रवाह खूप आहे, गाडी घालू नको, थोडा वेळ थांब असं स्थानिकांनी कार चालकाला बजावलं, तसं सांगितलं. पण अगोदरपणा रडला आणि पुढे ट्रक चाललाय हे पाहून चालकानं आपली अल्टो गाडी ट्रक मागे नेली. शेवटी जे घडू नये तेच घडलं आणि कार वाहून गेली. कारचा आणि त्यातील प्रवाशांचा शोध सुरू आहे. पुलिस आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्या बरोबर आहेत. बब्बू, नेमकं काय घडलं? म्हणजे दृश्यांमध्ये तर आम्ही बघतोच आहे, पण आता प्रश्न असा आहे की ही गाडी जी आहे ती गाडी आणि कार चालक त्यातील लोकांचा शोध लागलाय का? विशाल, गेल्या 2 दिवसापासून मनमाडसह नांदगाव या परिसरात मुसळधार पाऊस होत आहे आणि सर्व नदी नाले जे आहे ते तुडुंब भरून वाहत आहे. आणि असंच हिसवळ खुर्द जवळचा हा जो एक नाला आहे त्याला पूर आलेला होता आणि पुलावरून पाणी जात असताना अनेक वाहनं थांबले होती. मात्र एक डंपर पुढे गेला आणि ते पाहून या कार चालकाने थोडं धाडस केलं का आपणही निघून जाऊ त्याच्या मागे. मात्र पाण्याचा प्रभाव इतका मोठा जोरात होता की ही कार वाहून गेलेली आहे आणि त्याला लोक सांगत होते का तू घालू नको, परंतु त्याने थोडासा धाडस केलं आणि ती कार वाहून गेली. अद्याप या कारचा काही पत्ता लागलेला नाही. शोध सुरू आहे. त्याच्यात किती माणसं होते, कोण होते याचाही तपास त्याचा तपास आता केला जातोय. पण पुन्हा एकदा ही दृश्य बघूयात. या कार चालकाने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती की हा डंपर मोठा होता आणि अर्थात पाण्याचा प्रवाह, म्हणजे या पाण्याच्या प्रवाहातनं जेव्हा तिची गाडी गेली तेव्हा तो पाण्याचा प्रवाह त्या गाडीला अख्खा बुडवू शकत होता. इतकी तिची उंची होती. डंपर जाणं शक्य होतं आणि एक कार गेली असती का? खरं तर हे समजणं फार आवश्यक होतं आणि हे या कार चालकाने लक्षात घेतलं नाही. बरं, असंही नाही, स्थानिक त्याला सांगत होते की गाडी घालू नकोस, जाऊ नकोस म्हणून. त्यामुळे अशा पावसाच्या दिवसामध्ये, पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर पुलावरनं पाणी वाहत असेल तर कृपा करून आपलं वाहन त्यावरनं घालू नका. पुढे पाहूयात. मनमाड, येवला, चांदोड भागात काल पावसानं जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसाने मनमाड शहर परिसराला अक्षरशः झोडपून काढलंय. सलग दुसऱ्या दिवशी धुवाधार पाऊस झाल्यामुळे शहरातून वाहणाऱ्या रामगुळणा आणि पांझण या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून इतर नदी नाले देखील तुडुंब भरून वाहतात. मनमाडमधलं वाघदरडी धरण देखील भरलेलं आहे. या धरणाच्या सांडव्यावरनं पाणी वाहतंय आणि आता या दोन नद्या आपण बघतोय. नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड इथल्या रामगुळणा आणि पांझण या दोन्ही नद्या आता दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या 3 दिवसापासून पावसाचा जोर या ठिकाणी कायम आहे. आता बातमी आहे मुंबई शहरातनं. मुंबईत बंद असलेली लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करावी अशी मागणी मनसेनं केली. यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी बसच्या गर्दीचा व्हिडिओ शेअर केला. बसच्या गर्दीत कोरोना होत नाही, पण रेल्वेच्या गर्दीत होतो असा सरकारचा समज आहे का, असा सवाल त्यांनी सरकारला केला. तसंच लोकल सेवा सुरू करा, अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला. मुंबईत लोकल सेवा बंद असल्यानं उपनगरातून कामाला येणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. कल्याण, डोंबिवली तसंच वसई विरार इथून मुंबईत येणाऱ्या नागरिक जे आहेत ते यामुळे भयंकर त्रस्त झालेत. काम 8 तासाचं आणि प्रवास 6 तासांचा अशी अवस्था झालेली आहे. बोलूयात मनसेचे नेते संदीप देशपांडे आपल्याबरोबर, त्यांच्याशी आपण बोलूयात. संदीप देशपांडे, काय म्हणणं आहे आपलं? नाही, आपण बघितलं असेल तर तो व्हिडिओ मला आलेला आहे. काही बसमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांनीच पाठवला आणि त्यांची अशी मागणी आहे की एवढ्या गर्दीत आम्हाला प्रवास करावा लागतो. एक तर बसची संख्या फार अपुरी आहे. कल्याण, डोंबिवली, वसई विरारपासून लोकांना मुंबईत कामासाठी यावं लागतं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जर लोकांचे जे हाल होत आहेत ते अत्यंत फार खराब असे हाल होत आहेत आणि अशा परिस्थितीत जर रेल्वे सेवा चालू केली तर त्यांना दिलासा मिळू शकतो. आणि सरकार म्हणजे त्या बसच्या गर्दीमध्ये कोरोना होत नाही आणि रेल्वेच्या गर्दीत कोरोना होईल असं सरकारचा समज आहे का?
तर सरकारने रेल्वे लवकरात लवकर चालू केली पाहिजे. नाहीतर जे महात्मा गांधींनी ब्रिटिश राजवटीच्या जुलमाविरोधात हत्यार उपसलं ते आम्हाला उपसावं लागेल, आणि ते म्हणजे सविनय कायदेभंगाचं. काही कालावधीचा अल्टिमेटम आपण सरकारला देऊ इच्छित आहे, इतक्या दिवसात तुम्ही हे सुरू करा म्हणून? आमचं म्हणणं आहे सरकारने लवकरात लवकर चालू करावं, नाहीतर आम्हाला लवकरात लवकर पावलं उचलावी लागतील. धन्यवाद आम्ही संदीप वेळ आमच्याशी देतो सरकारने आम्हाला चर्चेला बोलवावं, लोकांच्या काय समस्या आहेत ते ऐकून घ्यावं, आणि त्यासाठी मुळात मुख्यमंत्र्यांनी घराच्या बाहेर पडणं आवश्यक आहे. लोकांचे हाल बघायला, घरातल्या घरात बसून लोकांचे हाल कळणार नाहीत त्यांना, रस्त्यावर उतरले तर लोकांचे हाल कळतील ना. बरोबर. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की कोणत्याही प्रकारचं सोशल डिस्टन्सिंग खरं तर पाळलं जात नाही, पण प्रवाशांचे हाल होत आहेत, पर्याय नाही आहे त्यांच्यासमोर. याचं कारण असं आहे की प्रत्येकाला आपल्या ऑफिसला पोहोचायचं आहे. बरं, ऑफिसचं काम 8 तास आहे आणि प्रवासात 3 तास जात आहेत, प्रवासात 6 तास त्यांचे जात आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मग ते वेस्टर्न लाईनवरनं येणारी लोक असतील किंवा सेंट्रलची लोक असतील, ज्यांना अगदी शिळफाट्यावरनं प्रवास करत खरं तर ठाण्यात यावं लागतं किंवा मुंबईपर्यंत त्यांच्या कार्यालयात पोहोचावं लागतं. त्यामुळे ही परिस्थिती फार बिकट आहे आणि सरकारने याबद्दल आता विचार करणं फार आवश्यक ठरणार आहे. म्हणून मनसेनं लवकरात लवकर लोकल सुरू करा याबद्दलची मागणी केलेली आहे. पुढे पाहूयात. बच्चन कुटुंबियांच्या मुंबईतील निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जलसा आणि प्रतीक्षा या दोन्ही बंगल्यांबाहेर पोलीस तैनात करण्यात आलेत. जया बच्चन यांनी राज्यसभेत चित्रपटसृष्टीचा बचाव केल्यानंतर त्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाल्या आणि त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं संपूर्ण कुटुंबाची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला. बोलूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे. आता क्षणाला जलसा बंगल्याच्या बाहेर त्या आहेत आणि त्यांच्याशीच आपण याविषयी बोलणार आहोत. प्रणाली, सुरक्षा व्यवस्था जी आहे बच्चन कुटुंबियांची ती वाढवण्यात आलेली, नेमकी काय माहिती आहे? विशाल, सध्या मी जुहू इथल्या अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याच्या बाहेर आहे. बंगल्याचं नाव आहे आणि या बंगल्याच्या बाहेर तुम्ही बघू शकता आहात की पोलिसांची एक व्हॅन जी आहे ती उभी आहे. त्यांचे खासगी सुरक्षा रक्षक इथे नेहमीच असतात, परंतु आज मात्र इथं आपल्याला मुंबई पोलिसांची सुद्धा एक गाडी दिसते. 5 पोलीस सुरक्षाकर्मी जे आहेत ते इथं लावण्यात आलेले आहेत आणि काल संध्याकाळपासूनच त्यांना ही सुरक्षा जी आहे ती देण्यात आलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खासदार जया बच्चन यांनी संसदेमध्ये ज्या पद्धतीनं चित्रपटसृष्टीचा बचाव केला, त्यानंतर त्या सोशल मीडियावर दोन्ही प्रकारच्या म्हणजे टीका असेल किंवा त्यांचं समर्थन असेल अशा दोन्ही पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सोशल मीडियावर व्यक्त व्हायला लागलेल्या आहे आणि त्याच्यामुळं कुठं ना कुठं त्यांच्या सुरक्षिततेची काळजी म्हणून ही जी सुरक्षा आहे त्यांना देण्यात आलेली आहे. बच्चन कुटुंबीय हे प्रतीक्षा आणि जलसा या दोन्ही बंगल्यांमध्ये राहतात, त्यामुळे या दोन्ही बंगल्यांची सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे. तुर्तास सगळे कुटुंबीय जलसामध्ये असल्यामुळं इथं पोलिसांची ही गाडी जी आहे ती आपल्याला दिसते आहे. खासदार रवी किशन यांनी ज्या पद्धतीनं फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्जचा घेवाणदेवाण केली जाते अशा पद्धतीच्या ज्यावेळेला विषय उपस्थित केला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी खासदार जया बच्चन यांनी फिल्म इंडस्ट्रीचा बचाव करण्यासाठी आपली प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी असं मत व्यक्त केलं की काही लोकांमुळे तुम्ही संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला बदनाम करू शकत नाही. आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया यायला लागल्या. इतकंच नाही तर इतके दिवस गप्प असलेला बॉलिवूड जो आहे त्याच्यामधनं सुद्धा जया बच्चन यांच्या समर्थनार्थ काही प्रतिक्रिया यायला लागल्या. परंतु या प्रतिक्रिया येत असताना काही टीकेची जोड जी आहे ती सुद्धा जया बच्चन यांना सहन करावी लागलेली आहे आणि ती पाहताच त्यांची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीनं पोलिसांनी, मुंबई पोलिसांनी काल रात्रीपासून त्यांच्या घराच्या बाहेर अशा पद्धतीनं सुरक्षा वाढवलेली आहे. धन्यवाद प्रणाली, या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय जया बच्चन ज्या अर्थात बच्चन कुटुंबियांच्या निवासस्थानाबाहेरची जी सुरक्षा आहे ती वाढवण्यात आलेली आहे. यानंतर आपण बघूयात पुढली बातमी अशी आहे की मराठा आरक्षणासंदर्भात आज कोल्हापूरमध्ये आंदोलन केलं जाणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबई आणि पुण्याला जाणाऱ्या दुधांचे टँकर जे आहेत ते अडवण्याचं आंदोलन आज मराठा समाजाच्या वतीने कोल्हापूरमध्ये केलं जाईल. सकाळी 10 वाजता हे आंदोलन होणार असून कालच पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाची घोषणा करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातून म्हणजेच कोल्हापूरमधून मोठ्या प्रमाणात मुंबई पुणे या शहरांना दुधाचा पुरवठा केला जातो, पण मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आता कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाज आक्रमक होत असल्याचं चित्र पाहायला मिळते. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तामध्ये दुधाचे टँकर मुंबई पुण्याला रवाना होण्याची शक्यता आहे. बोलूयात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर याविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत.
संदीप, मराठा समाज जो आहे तो आरक्षणाला स्थगिती दिली म्हणून आक्रमक झाल्याचं आपण बघतोय, पण अर्थात त्यांनी आता दुधाचे टँकर अडवण्याचं ठरवलेलं आहे. नेमकी काय परिस्थिती आहे? ज्यावेळेला सुप्रीम कोर्टानं खरं तर मराठा आरक्षणाला स्थगिती दिली त्यानंतर राज्यभरामध्ये असंतोष पाहायला मिळाला मराठा समाजातला. आणि प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर कोल्हापूर, सातारा, सांगली हे मराठा प्राबल्य असलेले जिल्हे म्हणून या भागाला ओळखलं जातं. पहिला टप्पा जो होता तो राष्ट्रीय महामार्ग रोकोचा होता, ज्या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं. त्यावेळेलाही मोठा पोलीस फौजफाटा त्या ठिकाणी तैनात होता. आणि आज जे आंदोलन आहे हे दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन आहे. महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामधून वारणा, शाहू, गोकुळ, स्वाभिमानी अशा अनेक दूध संघांचं दूध जे आहे ते मुंबई, पुण्याला जात असतं. ज्या वेळेला शेतकऱ्यांची आंदोलनं झालेली आहेत, संप झालेला आहे, त्या वेळेला दुधाचा पुरवठा थांबवण्यात आला होता. आणि आता देखील सकल मराठा समाजानं हीच दुधाची वाहतूक रोखण्याचा इशारा दिला आहे. जवळपास 40 ते 45 टँकर्स 2 वेळेमध्ये म्हणजे सकाळी आणि मध्यरात्री अशा वेळेमध्ये पुण्याला आणि मुंबईला जात असतात. पण जर आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, कारण 2 दिवसांपूर्वी त्यांना बोलावून सूचना देखील दिल्याची आपल्याला माहिती मिळते. नोटीस मात्र पुण्यात किंवा इतर ठिकाणी ज्याप्रमाणे सकल मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांना नोटीस दिली पोलिसांनी, तशी नोटीस कोल्हापूरमध्ये दिली नसली तरी त्यांना समज दिली होती. त्यामुळे जर या मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांना जर पोलिसांनी ताब्यात घेतलं तर मात्र पोलीस बंदोबस्तामध्ये पुण्याला आणि मुंबईला जे सगळे टँकर्स आहेत दुधाचे ते रवाना होऊ शकतात. त्यामुळं दूध पुरवठा विस्कळीत होईलच असं सांगता येत नाही. मात्र आपल्याला काही वेळातच समजू शकेल की हे आंदोलन यशस्वी होतं की नाही ते. धन्यवाद संदीप या सगळ्या माहितीबद्दल. आंदोलनाचा एक भाग म्हणून आता या मराठा समाजाचे हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते दुधाचे टँकर अडवणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण पोलीस बंदोबस्तात हे दुधाचे टँकर पुणे आणि मुंबई या ठिकाणी रवाना होतील. पुढे पाहूयात बातमी नागपूरमधून. नागपूर जिल्ह्यातील कणानमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावरती एका गुंडानं चाकू हल्ला केला. या हल्ल्यात रवी चौधरी हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना नागपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कणानमधील गौर हिवरा चौकामध्ये काल रात्री 9 वाजता ही घटना घडलेली आहे. नागपूरमधला गौर हिवरा हा चौक आहे ज्या ठिकाणी या चौधरी नावाच्या पोलीस कर्मचाऱ्यावरती एका गुंडानं चाकू हल्ला केला. यामध्ये हा पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. त्याच्यावरती आता रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण प्रश्न असा उपस्थित होतो की या चोरांना किंवा या गुंडांना कायद्याचा कुठलाही धाक उरलेला नाही आहे का? खाकी वर्दीचं त्यांना धाक वाटत नाही आहे का? आणि थेट पोलिसावरती हल्ला करण्याचं त्यांचं धाडस होतंच तरी कसं काय? पुढे बोलूया. आता आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते आपल्यासोबत आहेत. प्रशांत, नेमक्या कोणत्या कारणावरनं या गुंडाने या पोलीस कर्मचाऱ्यावरती हल्ला केला? विशाल, ही घटना नागपूर जिल्ह्यातील कणानमधली असून एका पोलीस शिपायाला गैर हिरवा चौक येथे धारदार चाकूने प्राणघातक हल्ला करत जबर जखमी केल्याची घटना काल रात्री 9च्या सुमारास घडली आहे. हल्ल्यात जखमी रवी चौधरी हा 44 वर्षाचा आहे आणि हा राहणारा खसाडा अशा या गावचा असून असे याचे नाव आहे. आणि जखमी पोलिसाची स्थिती आता गंभीर असून त्याला रात्री तात्काळ खासगी रुग्णालयामध्ये नागपूरच्या ओकाड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाळू चोरी करणाऱ्या ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली. याच प्रकरणातून ही घटना झाली आहे आणि अज्ञात आरोपींनी या पोलिसांवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलेले आहे. हा जो आरोपी याला अटक झाली आहे का? त्याचा शोध सुरू आहे का? या आरोपीचा शोध सुरू आहे. अजूनही याला कोणाला अटक झालेली नाहीये. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. पण मुळात प्रश्न असा आहे की या गुंडांची हिंमत होतेच कशी काय पोलिसांवर हल्ला करण्याची? यानंतर नागपूरमधून आणखीन एक बातमी अशी आहे की नागपूरच्या 637 खासगी रुग्णालयांना आज महापालिकेनं नोटीस पाठवली आहे. कोविड रुग्णांसाठी 10 बेड तरी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये देण्यात यावे, नाहीतर पालिकेला खासगी रुग्णालयांनी आपला स्टाफ तरी द्यावा असं महापौर संदीप जोशींनी म्हटलंय. जे कोणी हे मान्य करणार नाही त्यांना नोटीस देऊन परवाने रद्द करू असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी दिला. जर या खासगी हॉस्पिटल्सनी 10 बेड जरी दिले तर 6000 बेडची व्यवस्था रुग्णांसाठी होऊ शकते असं पालिकेचं म्हणणं आहे. आज संध्याकाळपर्यंत 637ही हॉस्पिटल्सला महानगरपालिकेच्या नोटिसेस जातील आणि या नोटिसेस गेल्यानंतर ती कारवाई सुरू होईल आणि जे लोक देणार नाही यामध्ये त्या सर्वांचा एक तर लायसन जो आहे, परवाना जो आहे तो रद्द करण्याचा देखील आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे. भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनात जगात आपलं स्थान निर्माण केलं आहे. आज कांदा उत्पादनात भारताचा 2रा क्रमांक लागतो. त्यामुळे जगभरातून भारतातील कांद्याला मागणी आहे.
इथल्या कांद्याची गुणवत्ता ही त्यामागचं एक कारण आहे. आशिया खंडातील अनेक देशांना भारतातून कांदा निर्यात केला जातो आणि त्यातून सरकारला परकीय चलन देखील मिळतं. मात्र सरकारच्या धरसोडीच्या धोरणाचा कांदा निर्यातीवर परिणाम होतोय. सर्वाधिक कांदा उत्पादनात भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून ओळखला जातो. देशात कांद्याला मोठी मागणी असली तरी कांदा निर्यातीतही भारत मागे नाही. भारतातून गेल्या वर्षी 11,49,054 टन कांद्याची एकूण निर्यात करण्यात आली आहे. विशेषतः ही निर्यात आखात आणि आशिया खंडातील देशांमध्ये प्रामुख्याने करण्यात आली आहे. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या कांदा निर्यातीच्या टक्केवारीवरून ते तुमच्या सहज लक्षात येईल. भारतातून बांगलादेशात 24%, मलेशिया 19%, UAE 13%, श्रीलंका 13%, नेपाळमध्ये 4% कांदा निर्यात करण्यात आला. पण गेल्या 5 वर्षांची आकडेवारी पाहिल्यास भारतातून सरासरी 12 ते 13 लाख टन कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या धरसोड वृत्तीचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. 2013-14 मध्ये भारतातून 13,50,000 टन कांद्याची निर्यात करण्यात आली. 2014-15 मध्ये 10,86,000 टन, 2015-16 या वर्षात 11,14,000 टन, 2016-17 या वर्षात 24,15,000 टन, तर 2017-18 या वर्षात 15,88,000 टन, 2019-20 या वर्षात 9,82,000 टन कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. अलीकडच्या काही वर्षात भारतानं कांदा निर्यातीत जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजच्या घडीला जगात नेदरलँड हा सर्वाधिक कांदा निर्यात करणारा देश म्हणून ओळखला जातो. मात्र नेदरलँड पाठोपाठ आता भारतानंही कांदा निर्यातीत आघाडी घेतली आहे. 2015 मध्ये भारतानं कांदा निर्यातीत अव्वल स्थान पटकावलं होतं. मात्र पुढच्या काळात केंद्र सरकारच्या धरसोड वृत्तीचा फटका कांदा उत्पादकांना बसला. त्यामुळे आता नेदरलँड सोबतच स्पेन आणि चीनच्या कांद्यालाही जगभरातून मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या जगभरातील कांदा निर्यातीची आकडेवारी बरीच बोलकी आहे. जगभरातील एकूण कांदा निर्यातीची टक्केवारी: नेदरलँड 20.5%, चीन 15.2%, भारत 9.1%, मेक्सिको 8.9%, अमेरिका 7.2%, इजिप्त 6.8%. कांदा निर्यातीत चीनशी भारताला स्पर्धा करावी लागते. खरं तर भारतीय कांद्याची गुणवत्ता इतर देशांच्या तुलनेत उच्च दर्जाची असताना सुद्धा त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. केंद्र सरकारकडून देशांतर्गत मागणी पुरवठ्यानुसार आपल्या धोरणात बदल केला जातो. त्यामुळे देशातील कांद्याचे दर अस्थिर राहतात. त्याचा परिणाम निर्यातीवर होतो, कारण निर्यातीसाठी देशातील कांद्याचे दर स्थिर असणं आवश्यक आहे. मात्र तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. सरकार आपल्या सोयीनुसार निर्यातीचा निर्णय घेतं आणि त्याचे परिणाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भोगावे लागतात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या स्पेशल रिपोर्ट नंतर आपण बघणार आहोत पंतप्रधान मोदींचा आज 17वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं काही भाजप कार्यकर्त्यांनी आज नवी दिल्लीमध्ये सायकल रॅली काढली. फिट इंडिया या मोदींच्या संदेशाचा प्रसार व्हावा यासाठी ही रॅली काढण्यात आली होती, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मोदी मास्क परिधान करून आलेले कार्यकर्ते हे या रॅलीचं विशेष आकर्षण ठरले. फिट इंडिया मोदी जी का मूवमेंट है और हम उसके समर्थक हैं और उनका आज बर्थडे है, तो हम लोग सब सड़क पे उतरे हैं उनको सेलिब्रेट करने के लिए, उनको बधाई देने के लिए. और हम एक मैसेज दे रहे हैं थ्रू साइकिलिंग कि फिट रहिए और साइकिल करिए, आप योगा करिए. एंड हैप्पी बर्थडे मोदी जी. हम मोदी जी का मास्क पहन के बैठे, उनके लिए हैप्पी बर्थडे मोदी टी शर्ट पहन के हैं. हम उनके हाउस के सामने जाके, सिंस ये टाइम्स ऐसे हैं वी कैन मीट पर्सनली और ग्रीट, तो हम वहाँ पे जाके चीयर करेंगे. और एज यूजुअल साइकिलिंग प्रमोट करते हुए वी आर हैविंग दिस राइड टू विश हिम एंड टू ऑलवेज चीयर हिम एंड गिव हिम गुड ब्लेसिंग्स ऑलवेज. तर दुसरीकडे गुजरातच्या सुरतमध्ये 71 किलोंचा केक बनवण्यात आला आहे. मोदींनी 71व्या वर्षात पदार्पण केल्याच्या निमित्तानं हा उपक्रम राबवण्यात येतोय. सेवाभावी संस्था आणि अनाथ आश्रमांमध्ये या केकचं वाटप केलं जाणार आहे. हाँ, मतलब इसमें जो कोरोना वॉरियर्स है, जैसे पत्रकार से लेकर पुलिस से लेकर सभी कोरोना वॉरियर्स, प्लाज्मा डोनर, सभी को हमने इसमें शामिल किया है. और कुल मिला के यह जो केक है वो ब्रेड लाइनर का केक नहीं होते हुए ऐसा समझ लिए राष्ट्र को समर्पित केक है और उसमें पूरे राष्ट्र की झांकी हमने दिखाई है.
यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.